नमस्ते. आयुर्वेदामध्ये प्रत्येक आहाराबद्दल काही वर्णिले आहे. जसे की आपण कोणताही आहार घेत असू तर त्याचा जो परिणाम आहे तो शरीरावर वेगवेगळ्या पद्धतीने होतो. आपण जर आता लाह्या खाल्ल्या तर त्याचा परिणाम हा शरीरावरती वेगळा असणार आहे आणि तेच जर एखादा गुलाबजामुन, मोतीचूरचा लाडू अशा गोष्टी खाल्ल्या तर त्याचा परिणाम वेगळा असणार. ह्याचं कारण असं की प्रत्येक पदार्थामागे त्याचा रसवीर्य विपाक आहे. म्हणजेच त्या पदार्थाची आपल्याला लागणारी चव, त्यानंतर त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम आणि शेवटचा जो त्याचा विपाक आहे म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर त्याचा अंतिम जो परिणाम आहे शरीरावरती तो. तर ह्या प्रत्येक ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या सांगितलेल्या आहेत. तर आपण यामधून काय बोध घेतला पाहिजे? शरीराला लागतंय तेवढंच खाणं. त्यामध्ये लघु आणि गुरु ह्या दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. लघु म्हणजेच बेसिकली जे हलकं आहे, जे खाण्यासाठी सोपं आहे, शरीराला पचायला मुळात सोपं आहे, अशा गोष्टींना आपण लघु आहार म्हणतो. आणि गुरु आहार म्हणजे जे मधुर आहे, म्हणजे जे गोड आहे, त्यानंतर जे पचायला जड आहे. मग आता गुरु आहारामध्ये साधारणतः काय येतं तर आपली जर आपण रबडी बघितली जी मार्केटमध्ये आपल्याला मिळते, त्यानंतर गोड जे आहेत ते सगळे स्वीट्सचे पदार्थ आणि इतर काही सगळंच आपल्याकडे असते ती पुरणपोळी, हे सगळं जे आहे ते गुरु आहे. आणि लघुमध्ये काय येणार आहे तर आता आपण त्यातल्या त्यात म्हणूया सगळ्यात इझी वेमध्ये जसं तुम्हाला लाह्या सांगितलं तसंच तुम्ही भेळ जर बघितली तर ती सुद्धा लघु आहारामध्ये येते. दिवसभरामध्ये तुम्ही किती लघु खाताय किती गुरु खाताय यावरती पुढे जाऊन विकृती किती प्रमाणामध्ये होणार आहे म्हणजे रोगनिर्मिती ही डिपेंडेंट आहे. आता यासाठी यातून तुम्ही काय लक्षात घ्यायचं आहे तर आपलं जे मील असणार आहे दिवसभराचं त्या मीलमध्ये आपल्याला पोर्शन्स करताना लघु आणि गुरु आहार या दोन्हींचा जो आहे तो ताळमेळ व्यवस्थित जर जमला तर अगदी उत्तम. ज्यामध्ये तुम्ही बघू शकता चपाती, भाजी, डाळ, भात हा जर आहार असेल तर याचसोबत एक ताकाचा ग्लास असणं, त्याच्याचप्रमाणे अजून फर्मेंटेड जर तुम्ही काही आणून ठेवलेलं असेल, आता ताक हे तुम्ही घरीही बनवू शकता दह्यापासून, अशा पद्धतीने जर सोबत सोलकढी आपल्याकडे घेतली जाते, ही सुद्धा तुम्ही जेवणाच्या सोबत घ्या असं म्हटलं जाईल. त्यानंतर संध्याकाळी जी भूक लागते तर त्या भुकेच्या काळामध्ये एक तुम्ही म्हणू शकता मुरमुऱ्याचे लाडू येतात, लाह्यांचे बनलेले गोड, ते तुम्ही घेऊ शकता. राजगिऱ्याचा लाडू, ह्या पदार्थ तुम्ही संध्याकाळचे खाल्ले तर हे सुद्धा लघु आहारामध्ये येणार आहे. आणि एकंदरीत आपलं जे जेवण असतं ते गुरु आहारामध्ये जातं. जसं की गव्हाच्या चपात्या ह्या गुरुच आहेत, पण तिथेच जर तुम्ही बघितलं तर बाजरीची भाकरी ही थोडीशी तुमच्या लघु आहारामध्ये जाईल म्हणजे जी पचणार लवकर आहे. त्या मानाने गहू जे आहेत ते पचायला वेळ घेणार.